नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. जुनी पेन्शन व शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन. मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 प्रमाणे जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी. यामध्ये कर्मचारी आणि शासनाचे हित आहे. तसेच DCPS, NPS आणि GPF यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि शासनाच्या आर्थिक बजेटसाठी 1982ची जुनी पेन्शन योजना देणे हे गरजेचे आहे. याबद्दल अनेक चर्चा आणि अभ्यास झालेला आहे. तरी ती समस्या लवकरात लवकर सोडवून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. यासोबतच शिक्षकांच्या विविध समस्यांबाबतही विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे. 2005 नंतर सरसकट 1982ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे पत्र काढून पुढील टप्पा लागू करावा. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. संच मान्यता दुरुस्ती करून 15 मार्चच्या पत्राबाबतही विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे. शाळांना वीज दर हे कमर्शियल करू नये. शाळेची वेळ ही पूर्ववत करावी. यासोबतच अपंग समावेशित शिक्षकांना सेवेत कायम करावे. अघोषित शाळांना घोषित करून अनुदान त्वरित द्यावे. नाशिक जिल्हा वेतन पथकास पूर्ण निधी देऊन प्रलंबित बिले मार्गी निघावीत. याशिवाय शिक्षक भरतीचे अधिकारी संस्थांना द्यावेत. याशिवाय ऑफलाईन संच मान्यता गृहीत धरावी असेही निवेदनात मागणी केलेली आहे. वरील सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात असे निवेदनात दिलेले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार का, तर याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.